एषसुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नाणदंसन चरित तव विर्यायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चा अर्हन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणम् अच्छावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाण समं समासेच उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. प्रवचनसार ग्रंथामध्ये आपण मोक्ष मार्ग प्रज्ञापन अधिकार किंवा ज्याचं दुसरं नाव श्रामण्य अधिकार आहे तो आपण बघतो आहे. आणि या गाथेमध्ये आपण बघणार आहोत आता की पदार्थाचं जर श्रद्धा नाही तर श्रद्धान शून्य आगम ज्ञानाने सिद्धी होणार नाही. श्रद्धा नाही आणि आगमाचं ज्ञान आहे. 11 अंग आणि 14 पूर्वाचा तो ज्ञाता आहे, त्यांनी देखील कार्य सिद्ध होऊ शकत नाही. आणि पदार्थाचं श्रद्धा नसेल तर असं हा श्रवण देखील असणार नाही. काल आपण या गाथेची टीका बघितली. भावार्थ पहा. ज्याला ज्ञान स्वभावी आत्म्याचे श्रद्धा नाही त्याला त्याचे अनुभवनही नाही. म्हणजे प्रतीतीमध्ये मी आत्मा आहे, कदाचित शाब्दिकानी म्हणतही असेल तो की मी आत्मा आहे, मी अनादी आहे, अनंत आहे, सगळं त्याचं शब्दाचं रटण योग्य असेलही, परंतु त्या शब्दांचा विश्वास प्रतीती जोपर्यंत अनुभूतीमध्ये परिवर्तित होत नाही तोपर्यंत सम्यक दर्शन प्राप्त नाही. म्हणून असं शुष्क ज्ञान हे मोक्ष मार्गामध्ये प्रयोजनीय नाही. म्हणून अनुभव नाही आणि ज्याला आत्मानुभूती नाही तो ज्ञेयामध्ये आसक्त होतो. वस्तूचा त्याग केला पण वस्तूविषयीची जी मूर्छा आहे, आसक्ती आहे, ही त्याच्या अंतरंगामधनं जर सुटली नाही तर त्यालाही उपयोग नाही. म्हणून आसक्त असतो आणि त्याला स्वभावामध्ये अरुची असते. रुची सम्यक्त्व भला आहे आत्मकोहित, म्हणजे आत्म्यामध्ये रुची असणं याचं नाव सम्यक्त्व आहे. आणि त्याची आत्म्यामध्येच रुची नसते तर बाह्य फापट पसाऱ्यामध्ये तो अत्यंत रुचिवान असतो. आणि ज्या ठिकाणी रुची असावी लागते त्या ठिकाणी उदासीनता त्याची आहे. तो ज्ञानी कसा असेल? अशा अज्ञानीला सर्व पदार्थांना प्रकाशित करणाऱ्या आगमाचा उपयोग तो काय? आणि म्हणून त्याच्या जीवनात आगम ज्ञान असलं तरी त्या आगमाचा उपयोग जर आत्मानुभूतीकडे होत नसेल तर ज्ञान देखील निरर्थक म्हटलं जातं. ज्ञान खूप आहे आणि स्वतःसाठी ते ज्ञान जर उपयोगी पडत नसेल तर ते ज्ञान कुचकामी म्हटलं जातं. म्हणून श्रद्धान शून्य आगम ज्ञान मोक्ष मार्गामध्ये कार्यकारी नाही. ज्ञान स्वभावी आत्म्याचे श्रद्धान आणि अनुभव असूनही जर तो आपल्या स्वरूपात लीन होत नसेल तर मोह राग द्वेषाने उपयोग विकारीच असेल व स्वरूपामध्ये स्थिरता राहणार नाही. कदाचित आत्म्याचं श्रद्धान आहे असं जरी आपण म्हटलं आणि त्याला अनुभव आहे असं म्हटलं, पण तरी देखील ज्ञेयार्थ परिणमन त्याचं जर संपत नसेल, रागद्वेषाची जर त्याच्या जीवनामध्ये पूर्णांशाने निवृत्ती होत नसेल, आणि ही निवृत्ती क्रमाक्रमाने होणार आहे. 4थ्या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधी गेली या अपेक्षेनी, श्रद्धा अपेक्षेनी किंवा अभिप्राय अपेक्षेनी त्याचं ज्ञेयार्थ परिणमन संपलेलं आहे. म्हणजे श्रद्धा तर त्याची ही झालेली आहे की वस्तू इष्ट अनिष्ट नाही,
परंतु चारित्र्य मोहाच्या वशीभूत होऊन अजूनही पदार्थामध्ये इष्ट अनिष्ट कल्पना करतो. हे माझं, हे तुझं, अशा प्रकारची द्वैत बुद्धी जीवनात धारण करतो. इष्ट अनिष्ट कल्पना त्याची 6व्या गुणस्थानापर्यंत कदाचित बुद्धिपूर्वक असू शकते. 7 पासून अबुद्धिपूर्वक 10व्या गुणस्थानापर्यंतही त्याच्या जीवनामध्ये प्रतीती असू शकते. आणि म्हणून अशा तऱ्हेने मोहराग द्वेषाने उपयोग त्याचा विकारी बनलेला आहे आणि स्वरूपामध्ये स्थिरता नाही. तेव्हा तो संयत देखील म्हटल्या जाणार नाही. आणि म्हणून तो संयमी म्हटल्या जात नाही, कारण संयमी तर हा समत्व धारण करणार आहे. हा साम्य त्याच्या जीवनात अवतरित झालेला आहे. मान अपमान, सुख दुःख, इष्ट अनिष्ट या कोणत्याही द्वंद्वामध्ये तो न अडकता एक स्वतःच्या न्यायक स्वभावी आत्मतत्वाचीच ते अनुभूती घेतात आहे. आणि त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने धर्म मोह क्षोभ विहीन परिणाम असा धर्म अवतीरित होणार असतो आणि तोच खरा संयमी आहे. म्हणून अशा असंयमीला श्रद्धान आणि ज्ञान काय उपयोगाचं. म्हणून एक बाजू लंगडी असेल चारित्राची तरी देखील मुक्तीची प्राप्ती होऊ शकत नाही. मुक्तीची जर प्राप्ती हवी असेल तर तीनहीच युगपदत्व असणं गरजेचं आहे. म्हणून संयम रहित ज्ञान श्रद्धानही मोक्ष मार्गामध्ये कार्यकारी नाही. आणि म्हणून आगमज्ञान तत्वार्थ श्रद्धान आणि संयम यांची एकाग्रता नसेल तर तो मोक्ष मार्ग नव्हे. या 237 नंबरच्या गाथेत आगमज्ञान तत्वश्रद्धान आणि संयतपणा यांची एकता नसेल तर मोक्ष मार्ग नाही हे कथन केलेलं आहे. श्रद्धान रहित आगमज्ञानाने आणि आगमज्ञानाशी अविनाभावी अशा संयमाने आणि श्रद्धानाने रहित जीवाला सिद्धपदाची प्राप्ती होऊ शकत नाही. कुणी एक जीव आगमज्ञानाने सर्व पदार्थांना तर्क अनुमानाने जाणतो, पण समस्त पदार्थ ज्या ज्ञानात प्रतिबिंबित होतात अशा स्पष्ट ज्ञानाकार स्वरूप आपल्या आत्म्याला जाणत नसेल, तर तसे श्रद्धान करत नसेल तर तो अजूनही ज्ञेय निमग्न आहे. वाक्य लक्षात घ्या. एखादा जीव आगमानुसार सर्व पदार्थांना जाणतो, तर्काने जाणतो, अनुमानाने जाणतो, आगमज्ञानाने जाणतो, पण हे पदार्थ ज्ञेय ज्या ज्ञानामध्ये स्पष्टपणे झळकतात अशा स्वतःच्या ज्ञानाकार रूप पर्यायीला मात्र तो जाणत नाही. ज्ञेय आहे म्हणून मी जाणतो असा त्याचा विश्वास आहे, म्हणजे त्याचं ज्ञान ज्ञेयनिष्ठ आहे. स्वतःच्या ज्ञानावर त्याचा विश्वास नाही. पदार्थांवर विश्वास आहे पण स्वतःच्या ज्ञानावर विश्वास नाही. म्हणून अशा रीतीने जर तो आत्म्याला जाणत नसेल तर तो ज्ञेय निमग्न आहे, ज्ञाननिष्ठ म्हटल्या जात नाही. आगमाने ज्ञेय जाणता येतात पण श्रद्धान शून्य आगमाने सिद्धी होत नाही. याबाबत जयसेन आचार्य विशेष खुलासा करतात आणि जयसेन आचार्य सांगतात की विहिरीत पडण्यापासून वाचणेच श्रेयस्कर आहे. अशा श्रद्धेने रहित व्यक्ती करता दीपकाचा काय उपयोग. एखादी व्यक्ती हातामध्ये कंदील घेऊन अंधारी रात्र काटत आहे, जात आहे रस्त्यानी, पण जात असताना तिने ठरवलं की समोरचं काहीही बघायचं नाही, सरळ सरळ चालायचं. आणि रस्त्यामध्ये खड्डा आला किंवा विहीर लागली आणि त्या विहिरीत तो पडला तर त्याच्या हातात असलेल्या कंदिलाचा काय उपयोग झाला. म्हणजे तिच्याजवळ कंदील असूनही, प्रकाश असूनही, म्हणजे ज्ञान असूनही त्यांनी हे ठरवलेच होतं की समोरचं पाहायचं नाही, श्रद्धा तशा प्रकारची करायची नाही, तर तो जसा खड्ड्यामध्ये पडणार आहे त्याप्रमाणे हा आगमज्ञानी आहे, याच्या हातात हा ज्ञानाचा कंदील आहे, पण याच्या जीवनात श्रद्धा नाही आणि तो असं म्हणणार पण नाही
तर त्याला त्या कंदिलाचा दीपकाचा उपयोग तो काय असणार आहे. विशद एक ज्ञानाकार स्वरूप स्वात्मश्रद्धान शून्य व्यक्ती ज्ञान विमूढ आहे, ज्ञेय निमग्न आणि ज्ञान विमूढ अज्ञानीच आहे. कोण्या एका व्यक्तीला ज्ञानस्वरूप आत्म्याचं श्रद्धान आणि अनुभव पण आहे, पण जर ती संयमित होणार नाही तर संयम शून्य ज्ञानानेही सिद्धी नाही. अनादी कालापासून मोह, राग, द्वेष यांच्या वासनेने उत्पन्न परद्रव्यात भ्रमण करणारी स्वेच्छाचारी वृत्ती जीवनात आहे आणि तो जीव वासनारहित निष्कंप आत्मलीनतेचा अभाव असल्याने संयमी कसा म्हटल्या जाईल. वासनारहित अविकार निष्कंप अशा ज्ञानाकार स्वरूप अंतस्तत्वाला जेव्हा चिद्वृत्ती लीन होते, हाच खरा संयम आहे. संयमाची व्याख्या पहा की जो आमचा त्रिकाली ध्रुव स्वभावी आत्मा आहे, ज्ञानाकार स्वभावी आत्मतत्व आहे, याच्याशी आमची वर्तमान पर्याय तल्लीन होणं, याच नाव आहे खरं संयमत्व असणं. खरा संयम जीवनातला कोणता? 5 प्रकारच्या पापांपासून वाचला आणि मनाच्या विकारांपासून वाचला, हा तर बाह्य संयम आहे. किंवा षटकाईक जीवाच्या विराधनेपासून त्यांनी स्वतःला वाचविलं, हा बाह्य संयम आहे. पण अंतरंगामध्ये स्वतःच्या ज्ञान ज्योतिषी त्रिकाली आत्मतत्वाशी ही वर्तमान पर्याय एकाकार होऊन प्रवर्तित होणं, हा जीवनामधला खऱ्या अर्थाने निश्चयनयाने संयम आहे. आणि या निश्चयनयाचं त्याला ज्ञान नाही किंवा तो त्या ठिकाणी लीनही झालेला नाही. त्याच्यासाठी दर्शन आणि ज्ञान हे देखील कथंचित उपादेय असलं तरी पूर्णतः उपादेय मानल्या जाणार नाही. त्या भावात तर त्याला निश्चितपणे संयम धारण केला नाही तर मुक्तिपदाची प्राप्ती होणार नाही. म्हणून श्रद्धा ज्ञान असूनही संयम नसेल तरी देखील सिद्धी नाही. दीपक सोबत घेऊनही आपल्या पुरुषार्थाच्या बळावर जर तो स्वतःला विहिरीत पडण्यापासून वाचवीत नसेल तर दीपक काय करणार. जयसेनाचार्यांनी दीपकाचं उदाहरण अशा रीतीने स्पष्ट केलेलं आहे. आगमाने आत्म्याचे स्वरूप जाणणारी व्यक्ती ही जर माझा आत्माच मला उपादेय आहे अशा श्रद्धानाने रहित असेल तर आगम त्या व्यक्तीकरता काय करू शकेल. श्रद्धा तर ज्याची त्याला उत्पन्न व्हावी लागणार आहे. आगम आमच्यासाठी मार्गदर्शनाचं कार्य करू शकणार आहे. आगम 24 तासही उपलब्ध आहे. ते आमच्यासाठी सदैव पथप्रदर्शकाची भूमिका निभावणार आहे. परंतु वाटचाल तर ज्याची त्याला करायची आहे आणि तो जर वाटचाल करत नसेल तर त्याच्यासाठी आगम ज्ञान देखील कथंचित निरर्थक म्हटल्या जाणार आहे. जर हा श्रद्धायुक्त जीव स्वरूप स्थिरतेच्या जोरावर रागादीपासून जर निवृत्त होणार नाही तर ज्ञान आणि श्रद्धान त्याच्यासाठी काय करणार आहे. आणि यावर वृंदावन कवी लिहितात, तत्वनिमे रुची परतीती, तत्वामध्ये रुची आणि प्रतीती, जो न आई तो धो, तोपर्यंत कहा सिद्ध होत किन्हे आगम पठापठी. नुसतं आगमाची पठापठी आहे, कंठस्थ झालं, हे शास्त्र आम्ही वाचलं, ते शास्त्र वाचलं, कोणत्या शास्त्रात काय आहे याचं सांगोपांग विवेचन आमच्या लक्षात आहे. पण याचा उपयोग जर आत्मानुभूतीसाठी झाला नाही तर नुसतं आगमाची पठापठी. तहा परितिती प्रीती तत्वहू में आई पै न, त्यागे राग दोष तो होत है गठागठी. आणि तशा प्रकारची प्रतीती प्रीती तत्वामध्ये जर आली नाही आत्मतत्वामध्ये तर राग द्वेष तो होत है गठागठी. रागद्वेषाचं अजून गठण एकाग्रता जीवनामध्ये करतो आहे. तबे मोख सुख वृंद पाय है कदापि नाही,
असा जीव मोक्ष सुखाला कदापिही प्राप्त करणार नाही. ताते तीनो शुद्ध गहू छांडिके हटाहटी. आणि म्हणून हटाग्रह सोडून या तीनाहीला शुद्ध करून त्याचं गहू म्हणजे ग्रहण करा. जो तू इन तीन बिन मोक्ष सुख चाहे तो, सूत न कपास करे कोरी सो लठालठी. इतकं सुंदर वचन यांनी लिहिलं. जर तू या तीन शिवाय मोक्ष सुख अभिलाषा तू करत असशील, मला मोक्ष पाहिजे, मला मोक्ष पाहिजे असं तू सतत म्हणत असशील, आणि हे तीनही जीवनामध्ये तुला येणार नाही, श्रद्धा नाही, ज्ञान नाही आणि चारित्र्य नाही, तर कसं आहे? सूत न कपास करे कोरी सो लठालठी. म्हणजे ज्याच्याजवळ सूत पण नाही आणि कापूस पण नाही, आणि अशा व्यक्ती जर एखाद्या कापडाची गोष्ट करतो आहे की ज्याच्याजवळ काहीच नाहीये, आणि तो म्हणेल की मला कापड विणायचंय आणि सूत पण नाही आणि कापूस पण नाही, तर त्याच्या नुसत्या त्या कोऱ्या लठालठी. किंवा तो एखाद्या विणकऱ्याशी भांडत असेल की मला या माझ्या वस्तूची, माझ्या सुताची मला किंमत दे, किंवा मला माझ्या कापसाची किंमत दे, असं म्हणून तो विणकऱ्याशीच भांडत असेल, लठालठी म्हणजे लाठीचार वगैरे करत असेल, लाठीने तो भांडत असेल, तर त्याचं हे भांडणं देखील वृथा आहे. कारण त्याच्या गठडीमध्ये मात्र सूत पण नाही आणि कपास पण नाही. म्हणून आगम समस्त प्रकाशांचे, पदार्थांचे प्रकाशक आहे, पण अज्ञानीला आगम काय करू शकणार? प्रयोग पहा या गाथेचा. रत्नत्रय प्राप्तीसाठी रागद्वेषाचा त्याग करून आगमज्ञान करून तत्व श्रद्धानी व्हावे. पहिल्यांदा तर कषायांची मंदता होणार आहे. मंदता झाल्यानंतर आमचा उपयोग आत्मतत्वाकडे लागू शकेल. तीव्र कषायामध्ये उपयोग आत्मतत्वाकडे लागत नाही. एखाद्याचा तीव्र परिणाम सुरू आहे, क्रोधाचा तीव्र परिणाम आहे, आणि त्याला जर उपदेश कुणी दिला तर त्या उपदेशाने त्या व्यक्तीलाच भलं होणार नाही, त्यालाच इजा होऊ शकते. जसं दोन व्यक्ती भांडत आहे आणि त्यांचं भांडण अत्यंत जोरामध्ये सुरू आहे, तिसरा मध्यस्थ जर ते भांडण सोडवण्यासाठी गेला तर तिसऱ्याच व्यक्तीला त्या ठिकाणी थापड भेटू शकते. आणि म्हणून श्रेयस्कर तर हे आहे की कषाय पहिल्यांदा मंद व्हावे लागतात. कषायाच्या मंदतेमध्येच मंदिरात जाण्याचा परिणाम, शास्त्र स्वाध्याय करण्याचा परिणाम, लिखाण करण्याचा परिणाम, हे सगळं जीवनामध्ये मंद कषायात होणार आहे. तीव्र कषाय आम्हाला उपयोगी नाही. म्हणून रागद्वेषाची मंदता, निरंतर शांतता, अंतरंगामध्ये शाब्दिक ज्ञानाच्या माध्यमातून निरंतर भेदविज्ञानाची धारा जीवनामध्ये जागृत ठेवायला पाहिजे की काय माझं आहे, काय माझं नाही. क्रोध माझ्या जीवनात होतो आहे, पण क्रोध माझा स्वभाव नाही. एवढं जरी आमच्या सतत स्मरणात राहिलं तर परिणामांमध्ये सहज मंदता येईल. परिणामांमध्ये मंदता आली की त्याचा उपयोग हा आगम ज्ञानाशी संलग्न होऊ शकेल. एकदा आगमाची रुची झाली की श्रद्धान देखील समीचीन बनणार आहे, आणि असं हे श्रद्धान समीचीन झालं की त्या समयात ज्ञान समीचीन होईल आणि चारित्र्य देखील त्याच्या जीवनात सम्यक चारित्र्य या संज्ञेला प्राप्त होईल. कारण चारित्र्य तर त्याच्या जीवनात आहेच, पण जोपर्यंत सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत त्याचं चारित्र्य देखील मिथ्या चारित्र्य म्हटलं जातं. पण चौथ्या गुणस्थानात जरी चारित्र्य नाही, अविरत सम्यक्त्वी तो आहे, तरी त्या ठिकाणी अष्टमूल गुणाच्या पालनयुक्त जो काही परिणाम आहे त्याला देखील व्यवहार चारित्र्य म्हणजे खरं चारित्र्य म्हणावं लागतं. ते मिथ्या चारित्र्य असू शकत नाही, ते सम्यकपणाला प्राप्त होणार आहे. अशा तऱ्हेने ही आपण 237 नंबरची गाथा बघितली. आता आगम ज्ञान, तत्वार्थ श्रद्धान आणि संयतत्व यांचं योगपत्य असूनही आत्मज्ञान हे मोक्ष मार्गामध्ये साधक
उत्तम आहे हे सांगतात. म्हणजे हे तीनही जीवनात आहे. आगमाचा अभ्यास पण आहे, नंतर तत्वार्थ श्रद्धान पण आहे आणि संयमाची धारा ही जीवनात आहे. पण आत्मज्ञान नाही आहे, आत्मप्रतीती त्याच्या जीवनात नाही. म्हणून आत्मप्रतीती हे सगळ्यात मोक्ष मार्गामध्ये निकटचं असं साधन म्हटल्या जाणार आहे. गाथा 238वी अत्यंत परिचित गाथा आमची आहे. याचा हिंदी अनुवाद आम्ही नेहमीच वाचत असतो. जम अण्णाणी कम्मम खवेदी भव सहस भय खवेदी भव सहस्र कोडीहिम तम्नानीतिहिम गुत्तो खवेदी उत्सासमित्तेन जम अण्णाणी कम्मम खवेदी भवसय सहस्र कोडीहिम तम्नानीतिहिम गुत्तो खवेदी उत्सासमित्तेन अण्णाणी अज्ञानी भव सहस्र कोडीहिम जम कम्मम खवेदी अज्ञानी 1,00,000 कोटी भवांमध्ये ज्या कर्मांचा क्षय करतो तम तिही गुत्तो नाणी तेच कर्म गुप्तीधारी 3 गुप्तीचे धारी ज्ञानी उत्सासमित्तेन खवेदी उच्छ्वास मात्र प्रमाणाने लीलया नष्ट करतात. याचीच पॅरलर गाथा आम्ही छडाला मध्ये म्हणत असतो की कोटी जन्म तप तपे ज्ञान बिन कर्म झरेचे ज्ञानी के छीन माही त्रिगुप्ती ते सहज टरे. ते त्रिगुप्ती मन वचन काय ताब्यात असणं अशा तऱ्हेच्या 3 गुप्ती ज्याच्या जीवनात आहे आणि विशेषतः मनोगुप्ती ज्याच्या जीवनात आहे त्याला कर्माचा क्षय करण्यासाठी अगदी उच्छ्वास मात्रांनी लीलया एका समयात अनंत कर्माची निर्जरा तो सहज जीवनामध्ये करू शकतो. कारण पहा, प्रकरण असं आहे की ज्ञानीच्या समयामध्ये ज्ञानी झाला याचा अर्थ त्याच्या जीवनामध्ये सम्यक दर्शनाची त्यांनी प्राप्ती केली. आणि द्रव्यानुयोगाची तुलना जर आम्ही कर्णानुयोगाशी केली, गोमटसार आदी ग्रंथ आम्ही जर उलगडले आणि वाचले आणि बघितले तर त्या ठिकाणी सांगणार आहे की ज्या व्यक्तीचं 4थं गुणस्थान आहे तो कर्माचा बंध किती करतो. जो अज्ञान अवस्थेत संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तक, लक्षात घ्या शब्द, संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तक जीव हा 70 कोडाकोडीचा मिथ्यात्वाचा बंध करू शकतो. 70 कोडाकोडी याचा अर्थ 3.5 कल्पकाळ एवढा त्याचा बंध असू शकतो. 1 कल्पकाळ आणि 3.5 कल्पकाळ पर्यंत त्याचा बंध मिथ्यात्वाचा जीवनात असू शकतो. आणि आता जेव्हा सम्यक दर्शनाची त्याला प्राप्ती होणार आहे त्यावेळेला त्याचा कर्मबंध हा अंतःकोडाकोडी सागर प्रमाणापेक्षा जास्त होत नाही. नियम आहे कर्मकांडामध्ये की त्याचा बंध होईल तो किती होईल तर अंतःकोडाकोडी म्हणजे 1 कोडाकोडीपेक्षा देखील कमी असा कर्मबंध त्याच्या जीवनात सर्वच कर्म प्रकृतीचा होतो. कुठे 70 कोडाकोडी आणि कुठे 1 कोडाकोडीपेक्षा देखील कमी असा कर्मबंध त्याच्या जीवनात होतो. बरं ठीक आहे, नवीन कर्मबंध सत्तेतलं कर्म देखील प्रायोग्य लब्धीमध्येच त्याची देखील स्थिती बंधापसरण होऊन त्याची देखील स्थिती कमी होते. अशा तऱ्हेने स्थिती कमी झाली. स्थिती कमी झाल्याबरोबर अनुभाग कमी झाला आणि अनुभागाच्या बाबतीत आपण बघितलेला आहे अनुभाग कसा असतो तर निंब कांजी विष आणि हलाहल रूपाचा हा जर अनुभाग विष हलाहल रूपाचा झाला नाही म्हणजे तो अनुभाग जर त्याच्या जीवनात कमी झाला तर निंब आणि कांजी रूपामध्ये म्हणजे सुसह्य असा त्या कर्माचा अनुभाग राहणार. किंवा प्रायोग्य लब्धीमध्येच ही विशेषता आणखी असते की त्याला शुभ प्रकृतीचा बंध चतुस्थानगत होतो. म्हणजे जो
अज्ञानीच्या जीवनात फक्त गुळ आणि साखरेप्रमाणे कर्म बंद होत होता शुभ प्रकृतीचा, तो बंध आता अमृत किंवा खडीसाखर याप्रमाणे होऊ लागला. म्हणजे त्याचा पुण्य प्रकृतीचा अनुभाग वाढला आणि प्राप प्रकृतीचा अनुभाग घटला. कर्मस्थिती त्याची जीवनामध्ये कमी झाली. शिवाय 41 प्रकृती अशा आहे की ज्या अशुभ प्रकृती आहे याचा बंध सम्यक दृष्टी करत नाही. म्हणजे त्याची बंध विच्छुत्ती होत असते. म्हणजे असे काही कर्म आहे, जसं नरक गती आहे, हुंडक संस्थान आहे, नरक गत्यानुपूर्वी आहे, नंतर नीच गोत्र आहे, नपुंसक वेद आहे, असे अनेक कर्म आहे की ज्याचा सम्यक दृष्टी जीव बंध करत नाही. आणि हे कधी शक्य झालं? एक आत्मानुभूती रूप सम्यक दर्शनामुळे शक्य झालं. आणि अज्ञानीला कितीही त्यांनी तप केलं, तपश्चर्या केली, तरी देखील जोपर्यंत अज्ञान आहे, जोपर्यंत मिथ्यात्व जीवनात आहे, तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनात संवर निर्जरा होत नाही. तो एकाही कर्म प्रकृतीची बंध विच्छुत्ती करत नाही. जर कर्माची बंध विच्छुत्तीच नाही झाली तर त्याला क्षय होण्याचं काही कारण नाही. आणि निर्जरा होईल, पण निर्जरा कशी होईल? तर परत कर्म येईल आणि आधीच निघून जाईल. जसं एखादा भाडेकरू आहे आणि या भाडेकरूने घर रिकामं करण्यासाठी आम्ही तगादा लावला. त्यांनी स्वतः तर घर सोडलं, पण त्या घरामध्ये दुसरे भाडेकरू आणून ठेवले. त्याप्रमाणे हे कर्म तर स्वतः निघून जाणार आहे. त्याची स्थिती संपली की ते उदयात येऊन निघून जाईल, निर्जरित होईल. पण त्याच्या जागी रीती जागा ठेवणार नाही. तो नवीन कर्म आणून बसवेल. यालाच म्हणतात सविपाक निर्जरा. आणि ही सविपाक निर्जरा अज्ञानी असो की ज्ञानी असो प्रत्येकाच्या जीवनात सुरूच आहे. आणि ती मोक्ष मार्गामध्ये प्रयोजनीय नाही. मोक्ष मार्गामध्ये जी प्रयोजनीय आहे ती अविपाक निर्जरा, तपसा निर्जराच. आणि ही त्याच्या जीवनात दिसत नाही, कारण अजून अज्ञान जीवनात आहे, अजून मिथ्यात्व जीवनात आहे, अजून अनंतानुबंधी आहे. आणि हे जोपर्यंत आहे तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने ज्ञानी होत नाही. चौथ्या गुणस्थानात त्याची भूमिका असत नाही. त्याची भूमिका ही मिथ्यात्वाचीच असणार आहे. म्हणून अज्ञानीला अशा प्रकारे कर्माचा क्षय जरी त्या ठिकाणी सविपाक निर्जरेच्या माध्यमातून होत असला तरी मोक्ष मार्गामध्ये प्रयोजनीय असलेला संवर निर्जरा पूर्वक निर्जरा मात्र त्याच्या जीवनामध्ये होत नाही. म्हणून त्रिगुप्तीचे जे धारी आहे, मुनी आहे, ते मात्र लीलया, कारण आता मुनीपद धारण केलं चौथ्याच गुणस्थानामध्ये, एवढ्या कर्म प्रकृतींची बंधविच्छुती होते. पुढे चालून 5व्या गुणस्थानात 10 प्रकृतींची बंधविच्छुती होते. मग 6 प्रकृतींची अस्थिर, अशुभ, असाता वेदनीय, अयशक कीर्ती, अशा प्रकारे कर्माचा त्या ठिकाणी बंधविच्छुती होतात. या प्रकृती तो बांधत नाही आणि त्यामुळे त्याच्या जीवनात अगदी लीलया सहजतेने तो कर्माचा क्षय करू शकतो. मुनिपद धारण केल्यानंतर अनेक गोष्टींची देखील त्यांना प्राप्ती होते, अनेक वृद्धी देखील त्यांच्या जीवनात येतात आणि कर्माचा क्षय देखील ते अतिशय सहजतेने त्रिगुप्तीच्या आधारावर मन ताब्यात आहे, मन ताब्यात आहे, वचन ताब्यात आहे आणि काया ताब्यात आहे. तीनहीला ताब्यात असल्यामुळे त्याच्या जीवनात अशा प्रकारे खऱ्या अर्थाने अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये कर्मनिर्जरा संभवनीय आहे. अनंत गुणित कर्मनिर्जरा त्याच्या जीवनामध्ये होते आहे. अज्ञानी रागद्वेषांना ग्रहण केल्यामुळे सुखदुःखादी विकार भाव रूपाने परिणत होऊन पुनरपी संतान परंपरा कायम राहील. अज्ञानी रागद्वेषांना ग्रहण करतो, रागद्वेषादी परिणाम त्याच्या जीवनात होतात, इष्ट अनिष्ट बुद्धी होते, रागद्वेष परिणाम होतात आणि
सुखदुःखादी परिणाम देखील आहे. म्हणजे रागद्वेषांचं कर्तृत्व आणि सुखदुःखाचं भोक्तृत्व अशा रीतीने तो परिणत असतो. आणि म्हणून विकार भाव रूपाने परिणत होऊन पुनरपी संतान परंपरा कायम राहील अशा रीतीने उदय मात्र सविपाक क्रमपूर्वक किंवा बालतपादी नानाविध उपक्रमाने फळणाऱ्या ज्या कर्मांचा 1,00,000 कोटी भावामध्ये कसा बसा क्षय करतो, अशी ही संतान परंपरा. म्हणजे संतान परंपरा त्याला म्हणायची की ते कर्म तर काही अनादिकालापासून कोणतंही कर्म आमच्या जवळ आज नाही. जरी आम्ही अनादिकालापासून कर्मबंधनात आहो तरी देखील अनादी काळापासून कोणतंही कर्म आमच्या जीवनात नाही. आमच्या जीवनात सर्वात जुनं कर्म कोणतं असेल तर ते 70 कोडाकोडी सागर प्रमाण एवढं असू शकतं. पण तेही सगळ्याच जीवांना काही शक्य नाहीये. 20 कोडाकोडी मोहनीय गोत्र नामची स्थिती आहे, तेवढं ते कर्म आमच्या जीवनात जुनं असू शकतं. परंतु आमचा संसार तर त्याही पेक्षा प्राचीन आहे, अनादी आहे. मग संतान परंपरेने की ते कर्म निघून गेलं पण त्या ठिकाणी दुसरं कर्म आलं, अशा रीतीने ही संतान परंपरा कायम ठेवत. उदय मात्र उदयाने उदयात आलं, सुखदुःखादी फळ दिलं आणि कर्म निर्जरित झालं. अशा रीतीने क्रमपूर्वक ते निघून जातं. ऑटोमॅटिकली क्रमपूर्वक कोणताही पुरुषार्थ न करता हे कर्म उदयात येऊन निघून जातं सहज रीतीने. किंवा दुसरं बालतपाच्या द्वारे. बालतप कुशाला म्हणायचं तर मिथ्या दृष्टी जी तपसाधना करतो त्या तपाला बालतप असं म्हटलं जातं. बालतप केलं, कधी अकाम निर्जरा केली तर त्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारे कर्म उदीरणापूर्वक येऊन फळ देऊन निघून जातं. आता हे जरी झालं तरी तेही कर्म नवीन कर्माला उपस्थित ठेवतं. म्हणून क्रमपूर्वक किंवा बालतपादी नानाविध उपक्रमाने फळणाऱ्या ज्या कर्माचा 1,00,000 कोटी भवांमध्ये कसा बसा क्षय करतो. त्याला महनीय पुरुषार्थ लागतो तेव्हा कुठं त्याच्या कर्माचा काही प्रमाणामध्ये क्षय होतो, अकाम निर्जरा होते. अशा प्रकारे त्याच कर्माचा ज्ञानी स्याद्वाद चिन्हित आगमाचे ज्ञान, तत्वार्थाचे श्रद्धान आणि संयतत्व यांच्या योगपत्याच्या अतिशय प्रसादानी प्राप्त होणाऱ्या शुद्ध ज्ञानात्मक आत्मानुभूती रूप ज्ञानीपणाने सहित असल्यामुळे. आणि हा जो आता ज्ञानी जीव आहे याच्याजवळ निरंतर स्याद्वाद चिन्हाचा झेंडा आहे. हा कोणतीही गोष्ट स्याद्वादाच्या कसोटीवर कसून पाहतो आणि अशा तऱ्हेने याचं ज्ञान स्याद्वादानी चिन्हित असल्यामुळे त्याचं आगम ज्ञान समीचीन आहे. आणि तत्वार्थाचं श्रद्धानही त्याच्या जीवनात आहे आणि खऱ्या अर्थाने मुनिपद देखील त्याच्या जीवनात आहे. त्यामुळे या तीनचा प्रसाद म्हणून जीवनात शुद्ध ज्ञानाची आत्मानुभूती त्याला प्रगट झालेली आहे. असा हा ज्ञानानुभूतीने सहित आहे आणि म्हणून शरीर, वचन आणि मन यांची क्रिया निवृत्ती रूप गुप्ती. या ठिकाणी गुप्ती याचा अर्थ निश्चय नयानी गुप्ती. व्यवहार गुप्ती आणि निश्चय गुप्ती याच्यामध्ये महान अंतर आहे. व्यवहार गुप्तीमध्ये वचन गुप्ती असेल समजा तर मौन धारण करणं ही व्यवहार वचन गुप्ती आहे. आणि अंतरंगामध्ये शब्दच उत्पन्न होणार नाही, मनाचंही मौन ज्या ठिकाणी असेल ती निश्चय मनोगुप्त वचन गुप्ती आहे. अंतरंगामध्ये अशुभापासून निवृत्ती आणि शुभामध्ये प्रवृत्ती ही व्यवहाराने गुप्ती म्हटल्या जाते, संयम म्हटल्या जातो. पण शुभ आणि अशुभ दोन्ही पासून निवृत्ती होऊन आत्मलीनता रूप अशा प्रकारचा परिणाम असणं ही निश्चय मनोगुप्ती आहे. तर अशा तऱ्हेने क्रिया निवृत्ती रूप निवृत्ती परख हे कथन आहे आणि अशी गुप्ती असल्यामुळे
प्रचंड उपक्रमाने उदयाला प्राप्त झाले असताना रागद्वेषाचा नाश झाल्या असल्या कारणामुळे सुखदुःखादी विकारांच्या अत्यंत अभावाच्या कारणाने पुनरपि त्या कर्मांचा परंपरेने पुढे उदय येणार नाही, अशा प्रकारे एका उच्छ्वास मात्रानेच क्षणात सहजच क्षय करतो. तसा हा जसं एखादं झाडाचं फळ आहे, ते निसर्गतः गळून पडल्यानंतर परत त्या झाडाला चिपकू शकत नाही, त्याप्रमाणे हे कर्म देखील निसर्गतः गळून गेलेलं आहे, निघून गेलेलं आहे. आता ते कर्म परत जीवाजवळ येत नाही, कारण जीवानी स्वतःचा स्वभाव जाणलेला आहे, रागद्वेषाचा नाश केलेला आहे आणि कर्माच्या उदयामध्ये जे सुख दुःख रूप परिणाम होतात आहे, त्या परिणामाशी तो तन्मय होत नाही. त्याही समयात मी ज्ञाता स्वभावी आत्मा आहे, मी माझ्या ज्ञानाचीच अनुभूती घेतो आहे, असं चिंतन अंतरंगामध्ये त्याच्या जागृत आहे. मी रागद्वेष माझ्या पर्यायीच होत असले तरी रागद्वेष माझा स्वभाव नाही, त्याचं कर्तृत्व मला घ्यायचं नाही, ही भूमिका त्याची जागृत आहे आणि म्हणून तो क्षणार्धामध्ये अनंत कर्मांचा क्षय सहज रीतीने करू शकतो. आज आपण इथे थांबूया आणि उद्याच्या याच्यात पुढची माहिती बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सव्व साहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.